सद्यस्थिती पाहता ड्रॅगन फ्रूटचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात वाढ होत आहे. या पिकाच्या विक्रीतून शेतकरी अगदी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत. कारण एकदा केलेली लागवड ही पुढील 3 ते 4 वर्षांसाठी टिकवता येते. अशाच एका तरुण शेतकऱ्याची ड्रॅगन लागवडीमागची कहाणी आपणास आम्ही सांगणार आहोत, ज्यांचं नाव आहे संजय थेटे. बीड येथील संजय थेटे हे मागील 1.5 वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून अगदी चांगली कमाई करत आहेत. नमस्कार, माझं नाव संजय सुभाषराव थेटे, राहणार राजेवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. मी 5 एकर ड्रॅगन फ्रूट लागवड केली आहे. त्याच्यामध्ये 1 एकर व्हाईट आहे आणि 4 एकर जम्बो आहे. तर मला सुरुवातीला खर्च 4 लाख रुपयाप्रमाणे खर्च आला आणि 4 लाख रुपयाप्रमाणे खर्च आला. त्यानंतर घरच्याच्या सगळ्याचा विरोध होता, तरी मी लागवड केली आणि आज मी थोडं कुठं बरं असं वाटलं की सक्सेस झालो. त्याच्यात मी पहिल्या 19 महिन्यापूर्वी बाग लावली होती. त्याच्यामध्ये मी बाजरी 5 एकर केली. मला 95 कट्टे बाजरी झाली. त्यानंतर जूनला 50-55 कट्टे सोयाबीन झाली. त्यानंतर हरभरं बी तेवढंच झालं. मी सांगायचं तात्पर्य की मी ड्रॅगन फ्रूट ह्याच्यासाठी केलं की माझं आंतरपीक बी वाढलं आणि खर्च बी निघून गेला. 5 एकरामध्ये लागवड केलेल्या ड्रॅगनसाठी सुरुवातीला 4 ते 5 लाखांचा खर्च आला होता. खरं तर हा व्यवसाय सुरू करण्यामागे आंतरपीक घेण्याचा त्यांचा उद्देश होता. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी आंतरपीक पद्धतीचा देखील फायदा घेतला. सद्यस्थिती पाहता ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून चांगली कमाई होत असून संजय थेटे यांनी या पिकाला उत्पन्नाचं प्रमुख स्रोत बनवलं आहे. मला महाडीपीटी अंतर्गत 1,53,000 रुपयाचा चेक महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री शिंदेसाहेबाच्या हाताने मला ते देण्यात आलं. 5 एकरामध्ये लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून संजय थेटे हे वर्षाला कमीत कमी 9 ते 10 लाखांची कमाई करतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.